माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC आणि गरीब मराठ्याचं 90% लोकांना, त्यानंतर माझे वडील बंधू हायकोर्टचे जज विजय कोळसे पाटील, त्यानंतर माझे प्रेरणास्थान मामा देशमुख, ज्यांना संभाजी ब्रिगेडने कधीच नाही मरता मरता कधीतरी आणलं, ते माझे गुरु आहेत, 90 वर्षाचे आहेत. त्यानंतर डॉक्टर विलास खरात सर, त्यानंतर वामन मेश्रामजी आणि माझी राष्ट्रीय मोर्चा जो निघालेला आहे, ज्यात विजय कोळसे पाटील आहेत, भागीदारी मोर्चा, सगळे ॲडव्होकेट प्राचासाहेब, भानुप्रतापजी, बलराज मलिक साहेब, रतनलालजी, सगळेचे सगळे. बघा दादांनो, आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष झाले. मी तुम्हाला काल पण सांगितलं, काँग्रेस कोणी बनवलेलं आहे? आर्य हत्यारे यहुदी आतंकवादी लोकांनी. ज्योतिराव फुलेचं नॉलेज बघून, कारण त्यांनी राजाची शिवजयंती केली, पण मला दुःख होतं आहे आज राजाचे औलादी ह्या देशद्रोही निघालेले आहेत. त्यानंतर शाहू महाराज बघा, त्याचं खून केलं, ज्यांनी बाबासाहेबाला एवढी मदत केली, एवढे लढलेत. आणि 1925ला 9 मे 1922ला गेल्यानंतर त्याला मारण्यात आलं विष देऊन. बाबासाहेब यांनी आजचं जनसंघ केलं. कोण लोक आहेत हे? आणि गांधीजींनी जो काँग्रेसला बाबासाहेबांचं देशद्रोही होतं, पटत नव्हतं त्याचं, त्याच माणसाने रिकमेंड केलं होतं संविधान परिषदेत, याला संविधान पीठावर जाऊ दिलं नव्हतं. आणि गांधीजीला मारणारे कोण आहेत? आतंकवादी नाथुराम गोडसे, पुण्यातलाच आहे, बरोबर आहे. आर्य हत्यार यहुदी, घराणेशाही, राजेशाही आणि पेशवाई. आणि बरं झालं PN गाडगीळचं वडील होते तिथं, सुनता केलं होतं त्याचं. म्हणजे किती कपटी लोक आहेत हे. आणि बाबासाहेबांनी संविधान पीठावर जाऊन 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबरला जेव्हा हे केलं, 25मध्ये शपथ खाली हिंदू राष्ट्र. बघा ना, नेट आलाय, जगात कुठं पैदा झालाय का तसं? ब्रह्मा, अरे 5000 वर्ष झाले, 5000. आणि जेवढे पण आहेत इतिहासकार, जेवढे सायंटिस्ट आहेत आणि जेवढे सुप्रीम कोर्ट आहेत, सगळ्यांनी मला विचारायचं, तुमच्यात हिंमत असेल तर, एका मायबापाचे असाल तर भाडव्यांनो तुम्ही, आतंकवादी लोकांनो. आणि त्यानंतर शिवाजी महाराज 26 नोव्हेंबर 1949 जेव्हा केलं, तेव्हा काय म्हणतात? स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी. बघा शिवाजी महाराज, खबरदार जर माझ्या आईला हात लागा. आणि हे बघा, पेशवाईनं घराणेशाही आणि राजेशाही, बेईमान, देशद्रोही. एवढ्या मोठ्या महाराजाला जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकरचं नाव घेता, काय पुरुषोत्तम खेडेकर, हां, सगळे साले भाड खाऊ चमडी चोर निघालेत तुम्ही. आणि त्यानंतर बघा दादांनो, बाबासाहेबांनी स्वाभिमान जगायला बघा, सगळ्यांनी एकमत एवढा अन्याय अत्याचार केल्यानंतर, आणि डेफिनेशन स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशियल ब्युरोक्रेसी, आणि सगळ्यांनी एका मताचा अधिकार दिला. कशासाठी? स्वाभिमानाने जगायला. शिक्षण, हां, त्यानंतर रोजगार आणि हेल्थ. आणि आता व्याख्या काय आहे? वर्ण व्यवस्थेतले ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, घराणेशाही, राजेशाही लोकांनी 90% समाजावर अन्याय अत्याचार करण्यासाठी चमडी, आमच्या आयाबाईची इज्जत लुटाय चालवलेली हुकुमशाही. सांगा 50च्या अगोदर कोणी हे केलेलं आहे? आणि कोण राजे होते पूर्ण भारत देशात? बघा MP मध्ये कोण आहे? हां, माधवराव शिंदेची माय अटल बिहारी वाजपेयीच्या काळात, पोरगी राजस्थानमध्ये. पूर्णच्या पूर्ण देशद्रोही निघालेले घराणेशाही, हे राजेशाही आणि हे पेशवाई. पण खबरदार लक्षात ठेवा आता, हां, हे पण मार्शल कोम आहे. संभाजी महाराजांसाठी भीमा कोरेगाव केलेलं आहे, लक्षात ठेवा. हां, महाराष्ट्रातल्या लोकांनो. आणि आज पूर्ण भारतावर काँग्रेस कोण आहे? आतंकवादीच आहे, आर्य लोकच आहेत तिथेही, याच्यातही आर्यच आहेत. या लोकांचे राज्य आहे घराणेशाही, राजेशाही. घराणेशाही म्हणजे
ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हरामाचा पैसा कमावा धंदा, 4-4 पार्ट्या, 100-100 पेन्शन, 20-20 आमदार, खासदार, बरोबर आहे. आणि 51 मध्ये बाबासाहेबांनी, बरोबर आहे, कोण चालवत आहे त्यावेळेस आम्ही शिकलो होतो का दादा? सांगा. SC ST OBC बहुजन लोक शिकले होते का? महाराष्ट्राचं उदाहरण देतो. पण कोणी केलं रक्त द्यायला? गांधीच्या ह्याच्यात कोणी दिलं रक्त? कोण होते जिजाऊ? कोण होता संत तुकाराम महाराज? कोण होते हे आपले शिवाजी महाराज? अहिल्याबाई होळकर कोण होती? कुठली होती जिजाऊ? सिंदखेडची होती, उदयनराजे. कोण होती अहिल्याबाई होळकर? ST होती, ST धनगड. मी पण ST आहे, खोटा आदिवासी महाराष्ट्रातला. त्यानंतर बघा दादा, बरोबर आहे. आणि डेटमध्ये टाकून बघा बरं, असं एखादी ब्रह्मा पैदा झाला आहे का नेट आले नाही आता? हां, आणि तुम्ही मानसिक गुलाम करता आणि त्याला सपोर्ट करता. हरामखोरांनो, तुम्हाला नवीन नवीन चमड्या पाहिजे आणि प्रॉपर्ट्या पाहिजे. हां, शिक्षणाचे सम्राट, बरोबर आहे, डिमिनिस्ट्रेटिव्ह सम्राट, शुगर कारखान्याचे सम्राट, प्रायव्हेट बँकाचे सम्राट, कॉर्पोरेटचे सम्राट, आज चमडी आणि याचे सम्राट. खरं आहे का खोटं आहे? हां, तुम्हाला काय वाटलं? जेव्हा अति होते ना तेव्हा माती होते. आणि 51 मध्ये बाबासाहेबांनी हिंदी कोड बिल, जो कालेरकर आयोग होता, कोणासाठी होता तो? OBC लोकांसाठी. हे काय आपलं राज्य सोडायचं आहे का? रिजाईन केलं. आणि माझ्या पोरींनो लक्षात ठेवा, शिवाजी महाराज बघा कल्याणची, जिजाऊ बघा अहिल्याबाई होळकर लढल्या तलवारी घेऊन. आणि तुम्ही संभाजी ब्रिगेडचे गांडू लोक डुकरांपेक्षा, अरे डुकर आम्ही आहो, आम्ही हाकतो तर तो शरद पवार खातो, आणि शरद पवार हाकते तर तुम्ही खाता. अरे कमीत कमी माझ्या पोरीनोने आणो बघा. तुम्ही जिजाऊ सावित्रीच्या अहिल्याबाई होळकर रमायच्या असाल तर तुम्हाला धंदा करावा त्या वेश्या व्यवसाय. तुमच्या 1500 आणि 2000ची किंमत. पार्लमेंटमध्ये वेश्या व्यवसाय झालेला आहे. संविधानाचं नावाला तुम्ही बॅन केलं. जय भीम नाही म्हणायचं. कोणामुळे घडल्या तुम्ही? ज्योतिराव फुलेंनी शाळा नसती काढली, तुम्ही बोलायचा अधिकार होता का? आणि आज काय चाललेलं आहे 5000 वर्षानंतर? हे जेवढी आहेत सगळ्यांना चमड्या पाहिजे. आणि 52 मध्ये मला सांगा, इलेक्शन झालं, 78,000 मतांनी पाडलं. तो नड्डाच सांगतो, आम्ही ना जे बोलतात तेच सांगतो. हां, आणि 14 पडलं. कोण शिकले होते 52 मध्ये? त्या जोगेंद्र मंडलने पाठवलं, तेव्हा बाबासाहेब संविधान केलं. आणि 14 ऑक्टोबर दीक्षा घेतली आणि 6 डिसेंबरला गेलेत. त्याचं मारलं त्यांना. त्यानंतर माझ्या 59चा जन्म आहे, 15/10/59. कोणी मागणी केली होती विदर्भातही? हां, आणि 62 मध्ये कतलखाना. कोण होय हे? कोण होय हे आदिवासी संशोधन केंद्र? त्या 14 जातीच्या आयाजवळ ब्रह्मा येऊन झोपला होता, तो मेला ना भुजबळ, आणि तो महादेव गुंगार आहे. आणि 65 पासून हा चमडी चोर, राजेशाही घराणेशाहीवाल्यां पेशवाईचा हेड. हां, केली का कधी जनगणना? काँग्रेस पूर्ण भारतावर राज्य केलं, 31 नंतर केली. आणि त्यानंतर त्यांना शाळा दिल्या, आश्रमशाळा. आणि लिहिलं कोणी काय? किती हुशार लोक, पांढऱ्या चमडेवालीने लिहिलं खरे आदिवासी कोण. हां, आणि त्यानंतर 67 मध्ये बघा, आणि आश्रमशाळा दिल्या मास्तरीनबाई. आणि 6000 करोडचा घपला करून हा जो आहे हा 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 चमडी चोर शरद पवार 65 पासून राजकारणात आला आहे. हां, आणि त्यानंतर इंदिरा गांधींनी मागणी केली लोकांनी, बाबासाहेबांचा पुतळा तो दिला. 70 मध्ये बांगलादेशला केलं, 71ला दुष्काळ पडला. आणि त्यानंतर AIDF AMS हे सगळ्या RSSचा आहे. मी अजूनही काँग्रेस BJP बरोबर आहे का हेच चालवत आहेत ना. वर्ण व्यवस्थेतील ब्राह्मण वैश्य क्षत्रिय राजेशाही घराणेशाही पेशवाईच्या लोकांनी 85%, आणि आमच्या आया बहिणीची इज्जत लुटण्यासाठी चालवलेली हुकुमशाही 3% लोकांनी. आता नेट आलाय, लक्षात ठेवा. तुमच्या कतला मी वर्ल्ड गणना करणार. मला हे जळासकट हे सवयी मला बंद करायचे आहेत. चमडी चोर आणि पद आणि आमचं लुटायचं हाकतो ते आम्ही, आणि यांचे चमचे लोक हे हरामखोर. संभाजी ब्रिगेड, पुरुषोत्तम खे बोलवा ना, मला आहे का हिंमत? जेवढं पण साहित्यिक आहे, डिग्री घेणारे, आणि जेवढे काही हे आहेत जज लोक, आणि जेवढे सायंटिफिक आहेत ते, तू बघा ना, कल्लूरकर आतंकवादी पुण्यातच आहे ना. आणि त्यानंतर बघा दादांनो,
74 यांनीच केलं. आणि त्यानंतर इंदिरा गांधीला राजीनाम्याच्या विरोधात जेठमलानी तो पांढऱ्या चमडीवाला 62 आलेले लोक हे. आणि त्यानंतर मला सांगा दादांनो, 77 पुलटला चाट मारणारे कोण आणि कोण? मोरारजी देसाई झाला, बरोबर आहे. आणि मंडल कमिशन स्थापना केली. होता का तिथं संघ? कारण एकच आहे ना. आम्ही त्यावेळेस रेडिओमध्ये होतो, टी व्ही पण नव्हता. जसं अभ्यास होईल, बाबासाहेब स्वाभिमानाने जगायला तर दिलं, शिक्षण, रोजगार आणि हेल्थसाठी. पण हे मानत नाही ना. यांना लागलाय चस्का, पांढऱ्या चमड्या पाहिजे. हां, आणि पार्लमेंटमध्ये वेश्या व्यवसाय चाललेला आहे. बोलतं का कोणी एखादी एवढा अन्याय अत्याचार झाल्यानंतर? त्यानंतर 80 जनसंघाची BJP झालेली आहे. आणि 81 बघा इंदिरा गांधीचं एक लेक्चर आहे, इस देश की मट्टी उन्नती के लिए मेरा खून. तिला माहीत होतं का त्यावेळेस? होतं का टी व्ही तरी आलं होतं का? कित्येक लोकांच्या घरात टी व्ही होतं 80 नंतर. आणि आम्हाला म्हणता 85 तुमच्या मायबापाचे हे दाखव, हरामखोर, आतंकवादी, चमडी चोर, पूर्ण भारताचा तू सत्यानाश केलायस. तुझे कोंब पण राहणार नाही गधड्या तू आता. त्यांच्या पांढऱ्या बायका पाहिजे तुला. 50 पेन्शन, 50 आमदार खासदार. आणि त्यानंतर तिला मारलं. त्यानंतर कोणी मारलं? हे देशद्रोही म्हणतात त्याला. शीख आणि हिंदूचं झगडा लावलं. हे सगळे लोक इन्वॉल्ड आहेत इंदिरा गांधीला मारण्यात. तिला माहित होतं का? मानवता होती ती. बदला मेरे सिख भाइयों, बदला लो अभी, छोड़ने का नहीं इनको, काटो सालूंगे इनको. हम भी भीमा कोरेगाव के तयार आहे. अरे भीमा कोरेगावचा संभाजी महाराज बदला आम्ही लोकांनी घेतलेला आहे. आणि आता घेणार, आता कापून काढणार. आणि जगाकडनं मी कत्ल करणार आहोत तुमची. का राहिलाय? एवढं मोठं इलेक्शन फ्रॉड झाल्यानंतर एकमताच्या अधिकारासाठी किती संतांनी, किती लोकांनी आहुती दिली. पण बाबासाहेब म्हणजे महान, ते शिकवतात ना. आमच्या तर आया बहिणी आम्हाला तर कत्ल करण्यासाठी शिक्षण गेलं, रोजगार गेलं, सगळं गेलं. आणि राजीव गांधी झाल्यानंतर 85 हा आतंकवादी अटल बिहारी वाजपेयी, हा मनू सिंघवी आणि प्रकाश कारत, सगळे साले हरामखोर आर्याचे यहुदी लोक, त्याचे कत्ला केला. तो म्हटला 1 रुपयामध्ये 10 पैसे खर्च करतात, कारण कांशीरामची चळवळ. आणि 91 त्याचा कत्ला केला. आणि हा आतंकवादी देशद्रोही आर्याचा हा आला नरसिंगराव निवडून रामटेकमधनं आणि गेट करार केलं. आणि 92 क्रिमिनल लावलं. पूर्ण सत्ता कोण भोगत आहे? सांगा ना, कोणाची सत्ता आहे? काँग्रेसची. आणि लोकांना मूर्ख, काँग्रेस BJPमध्ये 75 वर्षापासून मूर्ख बनवत आहे. आणि मेले काय हे आता संविधानवाले. आणि त्यानंतर 2000 यांनी पेन्शन बंद केलं. 2000 मोबाईल आलं. आणि 4/9 फ्रॉड इलेक्शन. आणि 14 केस टाकली होती. कोणी? अडवाणी. त्यानंतर हे आपले बॉम्बसेप, नरसिंगरावचं पोरगाव होतं आणि सुब्रमण्यम स्वामी. फ्रॉड इलेक्शन. 13 म्हटलेलं इथे नॉ फी अँड फेर विथ पेगासस आला, सगळं हे केलं. हां, 19 फ्रॉड इलेक्शन. आणि त्यानंतर आता बघा एवढं फ्रॉड इलेक्शन. अरे डिक्टेटरशिप आहे ना तिथं नॉर्थ, ते पण एवढे अत्याचार नाही करणार ना. टोटल मिळत ना, काही नंबर मिळत. निघतात का गधडे बाहेर? आणि हे संभाजी ब्रिगेडचे हरामखोर देशद्रोही लोक, जिजाऊचं शिवाजी महाराज नाव घ्यायचं शरम तुम्हाला अधिकार आहे का रे? हेच काम केलं का? शाहू महाराजांनी हेच काम केलं का गधड्यांनो? त्याला पॉयझनतून मारून टाकलं. आणि तो मी विनंती केली आहे शाहू महाराजांना, कोल्हापूरचं खरं आहे का खोटं? तुम्ही न्यायप्रिय नाही आहे. तुमच्यातही चबळीचोर तयार झालेले आहेत राजेशाहीमध्ये. घरांशान पेशवाई, हरामाचा पैसा पाहिजे ना, पांढऱ्या बायका पाहिजेत ना तुम्हाला पण. पूर्ण याच्यात वेश्य व्यवसाय चाललेला आहे. आणि आज 85 करोड 5 किलो कोण लोक आहेत गधड्यांनो? हां, शिक्षण बंद, 68,000 शाळा बंद केल्या महाराष्ट्रात. शिक्षण गेलं, रोजगार गेला, सगळं आत्मनिर्भर. हां, त्यानंतर शेतकरी हा देशद्रोही आतंकवादी, कृषीप्रधान देश आहे ना. हां, बँका लुटून गेल्या. हां, मणिपूरमध्ये आमच्या आदिवासी लोकांना कापत आहेत आणि आमच्यावर अन्याय होत आहे करोडो. अरे तुझी खानदान नाही, तुझं एक हे पण नाही ठेवायचं आहे मला. आणि जगाकडनं तुझी कत्ल करून घ्यायची आहे तुमची. जे पाहिजे घराणेशाही, पेशवाई ना, राजेशाही, आर्य, यहुदी, हत्यारे, आतंकवादी, सगळे कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. त्यानंतर नाटकं डिसेंबरमध्ये तिथं माणसाला पाठवलं. बोलता का रे गधड्यांना तुम्ही? एवढं मणिपूर अत्याचार. हां, कुणाला मूर्ख बनवता रे? तेव्हा महाराष्ट्रात लोकांनो आता भीमा कोरेगाव करायची तयारी करा. हे कोणी? आणि जो SC ST OBCचा आमदार खासदार, या गधड्यांचा खून करा. आता खून करा यांचं. हे चमडीचे आणि पदाचे. बघा आदेशनुसार
काय आदेशानुसार तुम्हाला पांढऱ्या चमड्या देतो आम्ही. बघा यांचे ऑफिसेस काय चालतं ते. 5,000साठी मास्तरीन बाई. अडाणीनं हा या देशाचे मालक होत का गधड्यांना तुम्ही. आमचा देश आहे, मरू आता कापू तुम्हाला. त्यानंतर मणिपूरमध्ये कापत आहेत. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. पुढच्या याच्यात सांग.